सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दुसऱ्या दिवशी राणी ही सकाळी उठून डोक्याला हात लावते. आता रात्री दारू पिल्यामुळे राणीचे डोके खूप दुखत असते. तेवढ्यात आता राघव हा राणीला लिंबू सरबत आणून देतो. तर राणी खूप खुश होते. तर लिंबू सरबत घेत असताना राघव म्हणतो की मधू काल रात्री. तर मधू म्हणते की आठवतंय राघव मला सर्व. आणि त्याबद्दल आता राणी ही राघवची माफी मागते. राघव म्हणतो की राणी मी त्याबद्दल नाही बोलत. राघव म्हणतो की कोल्ड्रिंक्स समजून तू दारूचाच ग्लास घेतला. तर लगेचच राणी म्हणते की म्हणजे त्यात दारू होती. तर राघव म्हणतो हो. राणी म्हणते की तरीच मी म्हणते मूर्खासारखा तो ग्लास मी एकाच घोटात संपवला राघव. तर राणी म्हणते की हे कोणी केलं असेल आणि का केलं असेल. तर राघव म्हणतो जाऊ दे ना राणी, ही गोष्ट रात्रीच घडली तेव्हा आता आपण सोडून देऊ. राणी म्हणते की राघव घरचे काय विचार करत असतील आणि तू सुद्धा माझ्यावर रागावला का. राणी म्हणते की मी माझ्या मनातल्या फिलिंग्स व्यक्त केल्या. तर राघव म्हणतो की आपल्या घरातल्या पर्सनल गोष्टी पाहुण्यांसमोर आल्या त्या अशा परिस्थितीत आणि अशा कंडिशनमध्ये यायला नको होत्या. म्हणतो की जाऊ दे मधू, तू आता फ्रेश होऊन बाहेर ये बरं. मधू म्हणते की जाऊ दे, मी जरी ड्रिंक्स केले असले ना तरी माझ्या मनातल्या भावना ह्या खऱ्या होत्या. इकडे आता सिंधू ही सावीला जेवण भरवत असते. सावी म्हणते की आई तुला माहीत आहे का, सिनूने मला त्याचे सगळे फोटो शेअर केले आणि तो म्हणत होता की त्याच्या लहानपणीचा एकही फोटो नाहीये. सावी म्हणते की असं का आई. तर सिंधू म्हणते की कारण त्याला बालभवनमधून आणलेलं आहे. तर सावी म्हणते की बालभवनमधून का. सिंधू म्हणते की ज्यांना आईबाबा नसतात ना त्यांना बालभवनमध्ये ठेवतात आणि ज्या आईबाबांकडे मुलं नसतात ते आईबाबा बालभवनमधून त्यांना आवडलेल्या मुलाला घेऊन जातात. ते ऐकून सावी विचार करते की बाबांचा सुद्धा लहानपणीचा माझ्याकडे एक सुद्धा फोटो नाही आहेत. तेव्हा विचार करत सावी म्हणते की आई बालभवनमध्ये फक्त लहान मुलांनाच ठेवतात का गं. तर सिंधू म्हणते की हो. सावी म्हणते की मग आईबाबा कोणत्या आश्रमात मिळतात. तर सिंधू म्हणते की जेवताना बोलायचं नाही सावी, जेवण करून घे. सावी म्हणते की पोलीस काकांची पार्टी किती मस्त झाली. बाबा आली ना की मग आपण तुझी आणि बाबांची सुद्धा पार्टी करूयात बरं का. सिंधू म्हणते की आपण जत्रा जाऊ बरं का सावी. तर सावी म्हणते की जत्रेत बाबा भेटतील का. तर सिंधू म्हणते की काय बाबा बाबा चाललंय सावी. सावी म्हणते की आई तू माझ्या बाबांबद्दल कधीच काही सांगत नाही, कुठं आहेत ते. इकडे आता सिंधू विचार करते की सावीचे प्रश्न दिवसेंदिवस मोठे होत चाललेत आणि वाढतच चाललेत आणि एक ना एक दिवस सावीला तिच्या बाबांबद्दल सांगावंच लागेल. इकडे आता रत्नबारख्यांच्या घरासमोर मुलं खेळत असतात. तेवढ्यात विनू तिथे येतो आणि म्हणतो की मला सुद्धा खेळायचंय. तर ते मुलं म्हणतात की नको आम्हाला पकडापकडी खेळायचंय, तुला जर घेतलं तर लंगडालंगडी खेळावं लागेल. आणि ते मुलं हसू लागतात. ते मुलं म्हणतात की तुला पळता येणार का. तर विनू म्हणतो यावर्षी मी रनिंग रेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. ते मुलं म्हणतात अगोदर विनिंग कप घेऊन ये मग आम्ही तुला खेळायला घेऊ. तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो. त्यानंतर ते मुले पळून जातात. तर राघव म्हणतो की विनू तुला ते मुलं चिडवत होती का रे. तर विनू म्हणतो की मी रनिंग रेसमध्ये भाग घेणार आहे आणि पार्टिसिपेट करणार आहे म्हणून ते मला हसले. तेव्हा राघव म्हणतो की विनू कुणी जर आपल्यावर हसलं तर अजिबात वाईट वाटून घ्यायचं नसतं. राघव म्हणतो की तू रनिंग रेसमध्ये भाग घ्यायचं आणि जिंकून दाखवायचं आणि मग ही मुलं आपोआप तुझ्यासोबत खेळायला येतील. तर तेवढ्यात सावी आणि सिंधू सुद्धा तिथे आलेली असतात. सिंधू म्हणते की विनू तुला रनिंग रेसमध्ये पार्टिसिपेट करायचं ना, मग आपण आजच मेहनत करायला सुरुवात करू. विनू म्हणतो की मी रेडी आहे आणि मी खूप मेहनत करील. आणि लगेचच सिंधू ही विनूची प्रॅक्टिस घेऊ लागते. तर आता सिंधू विनूचे हात कमरेवर ठेवत एक्सरसाइज करून घेऊ लागते आणि राघव हा सिंधूकडे आणि विनूकडे बघू लागतो. तर आता एक्सरसाइज करत असताना सावी म्हणते की 5 मिनिटाचा वॉटर ब्रेक घेऊ का. तर सिंधू म्हणते ठीक आहे आणि विनू सावी आतमध्ये जातात. तर आता राघवकडे बघत सिंधूसुद्धा बाजूला जाऊ लागते. तेवढ्यात राघव म्हणतो की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. सिंधू म्हणते की बोला. तर राघव म्हणतो की काल रात्री. तेवढ्यात सिंधू म्हणते की काल रात्रीचा आत्ता विषय नको. राघव म्हणतो की त्या रिसेप्शनबद्दल मी नाही बोलत. रिसेप्शन नंतर मी त्या हॉटेलमध्ये आलो होतो जिथे तुम्ही तुमच्या मित्रासोबत बोलत होतात आणि लगेचच आपण मंगेशसोबत बोलत होतो. मंगेशने आपला हात हातात घेत मंगेश आपल्याला समजावत होता. हे आता सर्व सिंधूला आठवतं. राघव म्हणतो की काकू तुमच्याशी खूप वाईट वागली आणि त्यामुळे तुम्ही दुखावला असेल. त्यानंतर तुम्ही सावीला घेऊन हॉटेलमध्ये गेलात. सिंधू म्हणते की म्हणून आम्ही कुठे गेलो हे तुम्ही बघायला आला होतात ना. राघव म्हणतो की हो आणि मला माहीत होतं की तुम्ही तुमच्या मित्राकडेच गेला असताल.
राघव म्हणतो की तुम्ही सेफ आहात की नाही याची मला खात्री करून घ्यायची होती. सिंधू म्हणते की मग पटली का खात्री? तर राघव म्हणतो की चांगलीच पटली. मी आलो ना त्यावेळेस तुम्ही मन मोकळं करत होतात तुमच्या मित्राकडे आणि म्हणून मी तुम्हाला डिस्टर्बसुद्धा नाही केलं आणि म्हणून मी तुमच्याशी काहीही न बोलता तिथून डायरेक्ट निघून आलो. सिंधू म्हणते की तुमच्या घरच्यांची परवानगीशिवाय मी रिसेप्शनला आले त्याबद्दल आता सिंधू राघवची माफी मागते. सिंधू म्हणते की त्या गडबडीत तुम्हाला देण्यासाठी गिफ्ट राहूनच गेलं. राघव म्हणतो की त्याची गरज नाही आहे. सिंधू म्हणते की पण मला गरज आहे. तर आता तेवढ्यात सावी तिथे सिंधूला जेवायला मागते. तर सिंधू म्हणते चल. पण एवढ्यात सिंधू ही राघवकडे बघते. तर राघवसुद्धा सिंधूकडे बघतो. तर राघव विचार करतो की आता सिंधूला मला काय गिफ्ट द्यायचं असेल. तर इकडे सिंधू राघवकडे बघत विचार करते की आता काहीच उपयोग नाही आहे. राघव विचार करतो की सिंधू म्हटली की गिफ्ट देण्याची तिला गरज आहे तेव्हा आता सिंधू मला काय गिफ्ट देणार असेल. इकडे आता राणी ही काकू आणि ऋतुजाला चहा आणून देते आणि काकूची माफी मागते. तेव्हा काकू म्हणते का ग? तर राणी म्हणते की रात्री माझ्या कोल्ड्रिंक्समध्ये कोणी ड्रिंक्स मिक्स केलं होतं ते मला माहीत नाही. तर हसतच ऋतुजा म्हणते की जाऊ दे ना राणी, रात गई बात गई. काकू म्हणते की मला एक सांग ना राणी, काल राघव काय म्हणाला? तर मधू म्हणते की तो सुद्धा हेच म्हणाला. काकू म्हणते की वेडाबाई तसं नाही ग, तू तुझ्या मनातल्या भावना एक्सप्रेस केल्या ना, त्यानंतर राघव काय म्हणाला. तेव्हा राघवने कोल्ड्रिंक समजून तू दारू घेतली राणी हे सांगितल्याचे आता राणीला आठवते. तर राणी काही बोलत नसते. तेव्हा काकू म्हणते की राणी तू काही मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. काकू म्हणते की तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस राणी, एका अर्थाने तू तुझ्या भावना राघवसमोर व्यक्त केल्या ना ते चांगलंच झालंय. हसतच ऋतुजा म्हणते की राणीचं राघववर प्रेम आहे हे राघव समोर येऊन त्याला कळलं तरी, आणि अशीच हळूहळू प्रेमाची कबुली देऊन टाकायची राणी. काकू म्हणते की अगं राणी असे नकारात्मक विचार मनात आणायचे नाही बरं का. तर राणी म्हणते की मी नकारात्मक विचार नाही मनात आणत काकू. राणी म्हणते की राघवला तर अगोदरपासूनच माहीत आहे की मला त्याच्याबद्दल काय वाटतं आणि त्याच्याविषयी माझ्या मनात काय फिलिंग्ज आहेत त्या. मधू म्हणते की मला हे सुद्धा माहीत आहे की त्याच्या मनात कुणाबद्दल काय फिलिंग्ज आहेत त्या. तर आता इकडे राणी विचार करते की काकू तुमचं बरोबर आहे, मी शेवटपर्यंत राघवची वाट बघन. किती जरी वेळ लागला ना तरी मी राघवची वाटच बघत थांबेन. काही जरी झालं तरी राघव मी फक्त आणि तुझीच बनून राहील असे आता राणी विचार करते. इकडे आता बेडरूममध्ये सिंधू पुन्हा वेणूची एक्सरसाइज घेऊ लागते. वेणूचा पाय मागे पुढे फोल्ड करू लागते. तेवढ्यात विनू म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही माझ्या आईबाबांना, आजी, काका काकूंना अगोदरपासून ओळखतात का? तर लगेचच सावी म्हणते की आई सांग ना, विनूच्या घरचे माझे बाबांना सुद्धा ऑलरेडी ओळखतात का? आणि तेवढ्यात पळत पळत अन्वी तिथे येते आणि विनू आणि सावीचे ते बोलणे ऐकते. तर तेवढ्यात हसतच अन्वी तिथे येते आणि हाय गाईज असे करत त्यांना म्हणते की आता तुम्ही 20 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि मस्तपैकी चिल करा. आणि लगेच विनू आणि सावीला मोठा आनंद होऊन ते हात वर करतात. विनू आणि सावी बाहेर गेल्यानंतर अन्वी ही सिंधूची माफी मागते. तर सिंधू म्हणते का? तर अन्वी म्हणते की पार्टी जे काही झालं ना तर सिंधू म्हणते त्याबद्दल तुला काही सॉरी मागायची गरज नाही आहे अन्वी. इकडे आता सिंधू म्हणते की एनिवे मी जरा थोडं बाहेर जाऊन येते, तोपर्यंत तू सावीकडे लक्ष ठेव बरं का. तर अन्वी म्हणते ठीक आहे, पण तू कुठे जातेस सिम्मा? तर सिंधू म्हणते की अगं माझे 2 इंटरव्ह्यू आहेत, बघूयात ना कसा परफॉर्मन्स होतो ते. तर अन्वी म्हणते की अगं बालभवनमधला जॉब सोडलाय का सिंधू तू? सिंधू म्हणते की अगं पण तिथे सॅलरी खूप कमी आहे, सावीचा शिक्षणाचा खर्च आणि आमचा खर्च मॅनेज होत नाहीये. आणि रेंटली सिंधू ही दुसरीकडे घर बघत असल्याचे आता अन्वीला सांगते. अन्वी म्हणते की सिम्मा मी समजू शकते काल जे काही घडलं त्याच्यामुळे तू दुसरीकडे घर बघते ना. तर सिंधू म्हणते हो अन्वी. सिंधू म्हणते की विनूची जर ट्रीटमेंट नसती ना तर मी कालच दहीगावला गेले असते. फक्त आणि फक्त मी विनूचा विचार करून इथे थांबले असल्याचे सिंधू अन्वीला बोलते. अन्वी म्हणते की सिंधू मी तुला तोच प्रश्न आत्ता सुद्धा विचारणार आहे. आजी तुझा वेळोवेळी एवढा इन्सल्ट करते तरी सुद्धा तू तिचं का ऐकून घेतेस, तिला उलट का उत्तर देत नाही? सिंधू म्हणते की कारण त्या वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि सततच मुलं ही माझ्या आजूबाजूला असतात, त्यामुळे मी फक्त गप्प आहे, काही बोलत नाही. सिंधू म्हणते की कारण मी जर काही बोलले आणि ते जर मुलांनी ऐकलं तर मुलांचे प्रश्न देण्यासाठी मला खूप त्रास होईल आणि मला त्यांच्या प्रश्नांची उत्तरच देता येणार नाहीत. सिंधू म्हणते की बरं अन्वी मी निघते बरं का, मला उशीर होईल, फक्त सावीकडे व्यवस्थित लक्ष दे. तर अन्वी म्हणते की सिम्मा तू काही काळजी करू नको, मी सगळं काही अन्वीची काळजी घेईल.
तर आता अन्वी म्हणते की जा सिम्मा तुझा इंटरव्ह्यू आहे. तर सिंधू खूप खुश होते आणि इंटरव्ह्यूसाठी निघून जाते. तर आता इकडे राघव हा वेणूचा खरा बाबा नाहीये हे वेणूला समजते आणि रागाने वेणू राघवकडे येतो. तर आता रागवलेल्या वेणूला बघून राघव म्हणतो की वेणू तू तुझ्या बाबांचं सुद्धा ऐकणार नाही आहेस का? तर वेणू म्हणतो की जा मला माहीत आहे की तुम्ही माझे खरे बाबा नाहीयेत. ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो. तर आता काकूसुद्धा वेणूकडे बघू लागते. तर आता लगेचच इकडे सिंधू ही फाईल घेऊन इंटरव्ह्यूसाठी जाऊ लागते आणि त्याच वेळेस आता वेणूच्या बोलण्याने काकूला राग आलेला असतो. तर जात असलेल्या सिंधूला थांबवत काकू म्हणते की थांब. तर सिंधू म्हणते काय झालं? तर काकू म्हणते की राघव आणि राणी विनूचे खरे आईबाबा नाही आहेत आणि राघवने विनूला फक्त सांभाळ करण्यासाठी आणलंय हे तूच विनूला सांगितलंस ना. विनायक हा राघव आणि राणीचा मुलगा नाही हे सांगण्याची तुला काय गरज होती असे आता काकू ही सिंधूला बोलते. तेव्हा ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो. तर आता सिंधू काकूच्या प्रश्नाला काय उत्तर देणार आणि खरे सत्य कसे समोर येणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.